गेल्या 4 दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पावसाचा लहरीपणा या ठिकाणी पाहायला मिळतो आहे। जिल्ह्यातून सध्या पाऊस गायब झाल्याचे चित्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे। शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागात सध्या पावसानं या ठिकाणी ओढ दिलेली पाहायला मिळते आहे। ग्रामीण भागात देखील पावसाचं प्रमाण जे आहे ते कमी झालेलं आहे। सध्या हवामान कोरडं आणि उष्ण आणि दमट या ठिकाणी पणा वाढू लागलेला पाहायला मिळतो आहे। कमाल तापमान जे आहे ते 31 अंशापर्यंत गेलेलं पाहायला मिळत आहे। तर पुढील 4 दिवस ढगाळ हवामान राहील आणि तुरळक पावसाच्या सरी पडतील असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केलेला आहे। पाऊस नसल्यानं सध्या नद्यांच्या पातळीत देखील या ठिकाणी घट झालेली पाहायला मिळते। जून पासून आजपर्यंत केवळ 39% एवढा पाऊस पडलेला आहे। तर गेल्या 24 तासात विचार केला तर सरासरी 0.76 मिलीमीटर एवढा कमी पाऊस या ठिकाणी झालेला पाहायला मिळतो आहे। पावसाची उसंत त्यामुळे भात लावणीची कामं देखील या ठिकाणी खोळंबलेली पाहायला मिळत आहेत। तुम्ही बघू शकता की सध्या आपण काजळी नदीच्या तीरावरती आहोत आणि या ठिकाणी सुद्धा पाण्याची पातळी जी आहे नदीची ती कमी झालेली पाहायला मिळते आहे। जगबुडी वाशिष्ठी अशा दोन्ही नद्यांची पातळी सध्या या ठिकाणी कमी झालेली पाहायला मिळते। आज दिवसभर या ठिकाणी पावसाच्या तुरळक सरी असणार आहेत। मात्र पुढचे 3 ते 4 दिवस या ठिकाणी पावसाचा अंदाज अशाच पद्धतीनं तुरळक सरींचा देखील वर्तवण्यात आलेला पाहायला मिळतोय। त्यामुळे सध्या जिल्ह्यातून पाऊस गायब झाल्यामुळे या ठिकाणी बळीराजा जो आहे तो या ठिकाणी पुन्हा एकदा चिंतातूर झालेला पाहायला मिळतोय। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।